नमस्कार, एक्टिव न्यूज महक में आपका स्वागत है। मैं हूं आपके साथ आरोही। देखते हैं आज की नई ताजा खबरों में क्या है आपके लिए। धक्का कशाला मारे त्या साईडला जा. धक्का कशाला मारताय तुम्ही धक्का कशाला मारताय तुम्ही धक्का कशाला मारताय. ही बघा लोकशाही, ही यांची लोकशाही. नाही, मारा तुम्ही, आम्हाला मारा. बघा असे बोलतात हे पोलीस आहेत. सर धक्का का मारताय तुम्ही. हात कशाला लावताय तुम्ही. हात का लावताय. ट्रॅफिकच्या माता तुम्ही केली आहेत. हे बघा, हे महाराष्ट्राचे पोलीस आहेत. हे सगळे पोलीस सत्ताधाऱ्यांच्या बाजूने आहे. आवाज उचलाल तर तुम्हाला जेलमध्ये टाकणारे पोलीस आहेत. नमस्कार. क्या कहेंगे आज का मामला है? मामला ऐसा है कि आज थाने जिला मध्यवर्ती बैंक जो है उसका चुनाव हो रहा था. कल भारतीय जनता पार्टी के कार्यालय में पैसे पकड़े थे, वो कवरेज हमने किया था. और जब मैं यहाँ पे आया तब यहाँ पे भारतीय जनता पार्टी के आमदार राजन नाइक साहब और बहुजन विकास आघाड़ी के उपमहापौर मार्शल लोपित जी थे. मैंने दोनों की प्रतिक्रिया ली. सब शांतिपूर्ण वातावरण में चुनाव हो रहा था. लेकिन उसके बाद वो पाटिल करके कोई पीएस है, उनको अचानक से क्या हुआ मुझे पता नहीं. उन्होंने सबको यहाँ से भगाना शुरू किया, धक्का मुक्की करने की कोशिश की. मुझे भी धक्का दिया तो मैंने बोला कि सर मैं पत्रकार हूँ. उसके बावजूद भी उन्होंने मुझे धक्का दिया, मेरे साथ बदतमीजी से उन्होंने बात की. उसके बाद मैंने उनको बोलने की कोशिश की लेकिन उन्होंने मेरी कोई बात नहीं सुनी. एक तो चुनाव अगर शांततापूर्वक से हो रहा था, शांतिपूर्वक हो रहा था, तो उन्होंने एक कदम क्यों उठाए. और इस विषय पर मैं पत्रकार दीपक कोटेकर इस विषय का जाहिर निषेध करता हूँ. देश का चौथा स्तंभ पत्रकार को माना जाता है. इस तरीके से अगर पुलिस पत्रकार के साथ बदसलूकी करे तो कैसे होगा. अतिशय एरोगन्सीने धक्काबुक्की केलेली आहे. आरोपी हे पत्रकार आहेत. हे आरोपी आहेत का? तुमच्या कामाला नाही, तुम्ही यांच्यावर काय कारवाई करणार. इलेक्शन प्रतिक्रिया देऊ शकता. मान्य आहे. नाही, इलेक्शन व्हायचं काय. इलेक्शन आहे. इलेक्शनच्या तुम्ही धक्का का मारला. अरे बाबा थांब. अरे बाबा नाही बोलायची पद्धत एरोगन्सी बोलते यांचे. अरे तुऱ्याची भाषा काय करताय तुम्ही. अरे तुऱ्याची भाषा काय करताय. अहो आमदार तोंडात आलं तुमच्या. रिस्पेक्टशी बोलायचं पत्रकारांशी. यांचं नाव यांच्या संदर्भात तुम्ही तुमची प्रतिक्रिया द्या. द्या ना, आता द्या. तिकडे इलेक्शन सुरू आहे, तिकडे मतदान सुरू आहे. प्रतिक्रिया काम करतो. निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे आणि त्याच्यात काही हे नाही. काय बोललो बोलता आता आमच्यावर अन्याय होतोय. आता नाही बस नाही. रिस्पेक्ट नाहीये का. आमची रिस्पेक्ट नाही. रिस्पेक्ट नाहीये सर. आमची रिस्पेक्ट नाहीये का सर. तुम्ही बोलून द्या. पत्रकारांची बोलतो म्हणून तुम्ही विषय असा हे मारून देऊ नका. वेळ मारून देऊ नका. आम्हाला सिनियर आहात. सिनियर कोण आहेत. सिनियर कोण आहेत. आय वॉन्ट तुम्ही असं नका करू. कळकुटेगिरी करू नका. तुम्ही व्यवस्थित बोला. अधिकारी डायव्हर्टचं काम करताय. तुम्ही कोण आहे अधिकारी. उद्या काय अधिकारी तुम्ही असं प्रकारचं पत्रकाराशी वागण्याचं इतर लोकांशी कसं वागता. तुम्ही याच्या संदर्भात आहे ना. आम्ही म्हणजे तुमच्या याच्यात तुम्ही एखाद्या पक्षाला सपोर्ट करताय का. आमदार तुम्ही कुणाला सपोर्ट करताय का. तेव्हा तुम्ही ते बोलले नाही. पत्रकार त्यांची जबाबदारी निष्पक्षपणे पूर्ण करताय. तुम्ही कुणाला सपोर्ट करताय का. तुम्हाला भीती आहे का कोणत्या पक्षाला आम्ही मदत करतो अशी. पोलीस कुणाला मदत करतात. पोलीस कोणत्या एखाद्या राजकीय पक्षाला मदत करतात असं आहे का. आम्ही तुमचा सन्मान ठेवतो. तुम्ही आमचं बोला काय बोला. हो असं नका ना. आमच्यावर अन्याय. बघा एक खासदार माजलेला होता. त्यांना त्यांची जागा दाखवले. पोलिसांनी जर तशा पद्धतीने उद्धटगिरी केली तर आम्ही
जे कोणी दोषी अधिकारी आहेत त्यांना पण त्यांची जागा दाखवून देऊ राहणार नाही. मग त्यांना कोण कोण पाठीशी राहून द्या. कोण आहे काय लेडीज मॅडम पण आम्हाला लेडीज अधिकार कोणी दिला आम्ही आमची पत्रकारिता करू नये. त्याने सरळ माफी मागावी अन्यथा आम्ही पत्रकार आमची सर्व कमिटी बोला काहीतरी बोला त्याची अपेक्षा आहे. तुमच्यावरती जबाबदारी आहे सर. बंदोबस्त उद्या बंदोबस्त नंतर बोलतो. नाही उद्या तर बंदोबस्त साईडला आहे. बंदोबस्त उद्या बंदोबस्त नंतर बोलतो मी. ठीक आहे. नाही आम्हाला आता त्याच्यावर प्रतिक्रिया पाहिजे. बंदोबस्त उद्या बंदोबस्त नंतर तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांनी केलेली हे मान्य करताय का? पत्रिका देऊ शकत नाही. नाही तुम्ही तुमचा अधिकारी जे ॲरोगंटली वागलाय ते समर्थन करताय का? बंदोबस्त उद्या बंदोबस्त नंतर बोलतो. तुम्ही बंदोबस्त जागे आहे. तुम्ही साईडला आहात. तुम्ही बोला याच्या संदर्भात. तुमच्या समोर पण ते पत्रकार एवढे उभे त्यांना उद्धट बोलतायत म्हणजे त्यांना शिस्त नाही शिकवली भाषा करतायत. सिनियर कोण आहे कारवाई करायला? आपण काय सांगाल का बंगलादेशला आज धक्काबुक्की केलेली आहे. खरं तर आज मतदान प्रक्रियेचं वार्तांकन करण्यासाठी ते गेले होते. मात्र पोलिसांनी ज्या पद्धतीनं धक्काबुक्की केली आपलं निषेध केलं. आज मी आत्ताच व्हिडिओ बघितला की श्री दीपक कोटेकर हे यांच्यावरती जी धक्काबुक्की झाली त्याचा व्हिडिओ मी आत्ताच बघितला. खरं मी तिथे जागेवर उपस्थित तो व्हिडिओ फक्त बघितला आहे. पण अशा प्रकारे जर झालं असेल तर चुकीचं आहे. पोलिसांनी असं का केलं असं वरिष्ठांना मीही त्यांना विचारायला लावीन. एक पत्रकार हे लोकशाहीचे चौथे स्तंभ आहेत आणि निवडणुकीचं रिपोर्टिंग करण्यासाठी ते आले होते. अशा प्रकारे त्याच्यावर का वागण्यात आलं ह्याची मी चौकशी करण्याची निश्चितपणे पोलीस प्रशासनाला पत्र देईन आणि याची चौकशी झालीच पाहिजे. आणि चुकीचं जर असेल तर पोलिसांना समज निश्चितपणे दिली पाहिजे. सर खासदार लीना पाटलांच्या पत्रकारांसंदर्भात जी वक्तव्य आहे ते सगळं देशभर चर्चेचा विषय असताना ही घटना घडलेली आहे. एकंदरीत या संदर्भात कसं बघताय पत्रकारांच्या सुरक्षेसंदर्भात? मी आत्ता नालासोपारला आहे. मी नालासोपारला भारतीय जनता पार्टीचा छोटासा कार्यकर्ता आहे. महाराष्ट्रात कुठे काय घडतं त्याच्या पडसाद देशात काय उमटतात ह्याचं मी तरी हे काय मूल्यांकन करू शकत नाही. वरिष्ठ आमचे नेते आहेत ते सगळे या संदर्भात बोलतील. पण मी एवढंच सांगेन की कोटेकरावरती ज्या प्रकारे जो त्यांना ढकलण्यात आलं त्याची मी चौकशी निश्चितपणे करण्याची मागणी DCP यांच्याकडे निश्चितपणे करेन. पत्रकारांचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यासाठी आपण काय प्रयत्न करणार? मी पुन्हा तेच सांगेन पत्रकाराच्या मी ह्या संदर्भात चौकशी करायला निश्चितपणे त्यांना आग्रह करीन.